brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। 27 जानेवारी 2024चा दिवस तुम्हाला आठवत असेल. वाशीतल्या जे मार्केट आहे तिथे एक सोहळा पार पडला होता. मनोज जरांगे पाटील हे त्यांचं आंदोलन, त्यांचे जे आंदोलक आहेत त्यांच्यासोबत मुंबईच्या वेशीपर्यंत येऊन ठेपले होते. त्यांच्या मागण्या होत्या सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आणि मराठा समाजाला आरक्षण हवं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं उपोषण सोडलं होतं, त्यांचं आंदोलन संपवलं होतं आणि त्यावेळेस त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की जी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आहे ती केली जाईल. तसा अध्यादेशसुद्धा काढण्यात आला होता आणि तो मनोज जरांगे पाटील यांना देण्यातसुद्धा आला होता. पण त्यानंतरसुद्धा जरांगे पाटील यांनी अनेकदा आंदोलनं केली आणि त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाही आहे. आज आहे 25 जानेवारी 2025. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेले आहेत. हे त्यांचं 7वं उपोषण आहे आणि त्यांच्या मागण्या या कायम आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे 7व्यांदा उपोषणाला काय बसलेले आहेत, त्यांच्या यावेळेसच्या मागण्या काय आहेत, त्यामध्ये कुठले बदल झालेले आहेत का आणि यावेळेस त्यांनी काय निर्धार केलेला आहे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आणि आत्तापर्यंत या सगळ्या आंदोलनामध्ये काय काय घडलेलं आहे हे सुद्धा समजावून घेऊयात. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की आता मनोज जरांगे पाटील आजपासून आंदोलनाला बसलेले आहेत. 7वं त्यांचं उपोषण आहे. अंतरवालीमधल्या त्यांचं जे आंदोलन स्थळ आहे तिथे ते उपोषणाला बसलेले आहेत. हे सामूहिक उपोषण असणार आहे आणि जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी या सगळ्या उपोषणामध्ये सहभागी व्हावं. कोणाला कंपल्शन नाही आहे, पण समाजासाठी हे आपण उपोषण करत आहोत. आता या सगळ्यामध्ये नेमकं काय काय घडलेलं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते आपण समजावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांची आताची पहिली मागणी आहे ती म्हणजे सगळे सोयरे कायद्याची लगेच तातडीने अंमलबजावणी करावी, शिंदे समितीला मुदतवाढ द्यायची, आधी स्थापन केलेले कक्ष पुन्हा एकदा सुरू करावेत असं सुद्धा जरांगेंचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की काही जातीयवादी अधिकाऱ्यांनी नोंदी असलेले प्रमाणपत्र दिलं नाही आहे, ते प्रमाणपत्र तातडीनं वितरित करण्यात यावं, मराठा तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, सातारा संस्थान, बॉम्बे गॅझेट, हैदराबाद संस्थानांचं गॅझेट मुख्यमंत्र्यांनी तातडीनं लागू करावं, ज्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या कुटुंबाला अजून निधी मिळालेला नाही आहे त्यांना निधी देऊन एकाला शासकीय नोकरीत घ्यावं असं सुद्धा मनोज जरांगे पाटील म्हणतायत. आणि यामध्ये आता जे संतोष देशमुख यांचं प्रकरण आहे त्याचासुद्धा त्यांनी समावेश केलेला आहे. संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे, त्यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आत्ताच्या मागण्यांमध्ये, आत्ताच्या उपोषणामध्ये म्हटलेलं आहे. आता हे झालं मनोज जरांगे पाटील 7व्यांदा उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत त्याच्याबद्दल. आत्तापर्यंत नेमकं काय काय झालेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना 7व्यांदा उपोषण का करावं लागतंय हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की 25 जानेवारी 2024ला वाशीपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आलं होतं. याआधी त्यांनी एक हाक दिली होती की वाशीला आपण मुंबईमध्ये धडकूयात आणि मुंबईमध्ये जाऊन आझाद मैदानावर आंदोलन करूयात आणि आपल्या जी आरक्षणाची मागणी आहे ती पूर्ण करूयात. त्यांची प्रामुख्याने मागणी होती की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी. ज्या कुठल्या जे लोकांचे, मराठा समाजातल्या लोकांचे प्रमाणपत्र सापडत आहेत, ओबीसी असल्याचे प्रमाणपत्र सापडत आहेत, कुणबी असल्याचे प्रमाणपत्र सापडत आहेत, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या सगळे सोयऱ्यांना याचं सुद्धा प्रमाणपत्र वाटप करण्यात यावं अशी त्यांची मागणी होती. त्या संदर्भातला एक अध्यादेश काढला होता, पण त्या अध्यादेशामध्ये रक्तातल्या नात्यातल्या नातेवाईकांना हे प्रमाणपत्र देण्यात येतील असं म्हटलं होतं. जरांगेंचं म्हणणं होतं की एखाद्याचं लग्न झालेलं आहे आणि त्या मुलीकडच्या घरच्यांना सुद्धा अशा पद्धतीचे प्रमाणपत्र देण्यात यावेत. सगळे सोयरे म्हणजे लग्न झालेल्या लोकांमधल्या एका कुटुंबाला मिळाले असेल तर दुसऱ्या कुटुंबाला सुद्धा ते देण्यात यावं असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. अर्थात सरकारने या सगळ्या संदर्भातली जी त्यांची मागणी आहे ती मान्य केली नव्हती आणि म्हणून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. यामध्ये अनेकदा त्यांनी उपोषण केलं. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा टीकासुद्धा केली होती. एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचं आहे पण देवेंद्र फडणवीस यांना द्यायचं नाही असं सुद्धा ते सातत्याने म्हटले होते. या सगळ्या दरम्यान सरकारकडनं एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं आणि या विशेष अधिवेशनामध्ये 10% आरक्षण हे मराठा समाजाला देण्यात आलं होतं. या सगळ्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनावर, त्यांच्या उपोषणावर ठाम होते आणि त्यांचं म्हणणं होतं की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी. ज्यांचे प्रमाणपत्र सापडत आहेत त्यांना सगळ्यांना सरसकट हे प्रमाणपत्र देण्यात यावं असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. आणि त्यामुळेच ही मागणी मान्य न झाल्यामुळे ते पुन्हा उपोषण करत आहेत आणि आता 7व्यांदा ते पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. आता आत्तापर्यंत जेव्हापासून म्हणजे जो लाठी हल्ला झाला होता त्यानंतर हे 7वं उपोषण आहे. त्याच्यापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे, त्यांना कुठली आश्वासनं देण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांनी उपोषण कशा पद्धतीने सोडलं होतं हे सुद्धा आपण पाहूयात. त्याची एक टाईमलाईन समजून घ्यात. सुरुवातीचं पहिलं उपोषण त्यांनी केलं होतं 29 ऑगस्टला. 29 ऑगस्ट 2023ला त्यांनी उपोषण केलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की मराठा आरक्षणासाठी ते उपोषणाला बसले होते. 1 सप्टेंबरला
त्यावेळेस आपण जर बघितलं तर दगडफेक आणि लाठीमार झाला होता, पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, त्या सगळ्याचे व्हिडिओ समोर आले होते आणि त्यानंतर हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर विस्तारलं होतं. 14 सप्टेंबरला जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडलं होतं आणि 14 सप्टेंबरलाच एकनाथ शिंदे, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांची मुदत द्या अशी मागणी केली होती. त्यानंतर जरांगेंनी 25 ऑक्टोबरला दुसरं उपोषण केलं होतं. त्याच्यामध्ये सरकारने आरक्षणाबाबत कोणती हालचाल न केल्यामुळे त्यांनी हे उपोषण केलं होतं. 30 ऑक्टोबरला माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार झाला होता, त्याचे व्हिडिओज आपण बघितले होते. 2 नोव्हेंबरला जरांगेंचं दुसरं उपोषण आहे ते मागे घेतलं होतं. यावेळी न्यायमूर्ती MJ गायकवाड, सुनील शुक्रे, उदय सामंत, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण घेतलं होतं आणि त्यांना त्यावेळेस त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं होतं. 2 जानेवारीची डेडलाईनसुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. 3 नोव्हेंबरला मनोज जरांगेंनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांचं तिसरं उपोषण हे 20 जानेवारीला झालं होतं. अंतरवाली सराटीतून ते उपोषणासह मुंबईकडे रवाना झाले होते आणि जसं मी उल्लेख केला त्या संदर्भात ते आंदोलन झालं होतं. 27 जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाची प्रत ही जरांगेंना दिली होती आणि त्यानंतर त्यांचा त्यांचं जे उपोषणाचं त्यांचं जो हे होतं आरक्षण होतं आणि त्याच्यासाठी जे मराठा समाजातले जे सगळे बांधव मुंबईपर्यंत आले होते ते सगळे पुन्हा एकदा त्यांच्या गावी परतले होते. त्यानंतर चौथं उपोषण हे 8 ते 13 जून दरम्यान झालं होतं. हे उपोषण सोडवण्यासाठी शंभूराज देसाई आले होते. त्यावेळी मागण्या मान्य करण्यासाठी जरांगे यांनी राज्य सरकारला 13 जून ते 13 जुलैपर्यंतची वेळ दिली होती. इतका वेळ त्यांनी दिला होता. या काळातसुद्धा त्यांची जी सगळे सोयऱ्यांची मागणी होती ती मान्य झाली नाही आणि पुन्हा एकदा त्यांनी उपोषण केलं होतं. 5वं उपोषण त्यांनी 20 जुलैला सुरुवात केली होती. 24 जुलैला त्यांचं हे उपोषण स्थगित झालं होतं. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आणि अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हाताने त्यांनी ज्यूस पीत हे उपोषण त्यांचं मागे घेतलं होतं आणि पुन्हा एकदा हे उपोषण सोडताना त्यांनी 13 ऑगस्टपर्यंत ही जी सरकारला मुदत आहे ती वाढवून दिली होती. 16 सप्टेंबरला पुन्हा एकदा ते उपोषणाला बसले होते. 12 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजल्यापासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम असतं त्या दिवसाचं औचित्य साधून त्यांनी उपोषण सुरू केलं होतं. 25 सप्टेंबरला त्यांचं 6वं उपोषण हे स्थगित करण्यात आलं होतं. 9व्या दिवशी हे त्यांचं जे उपोषण होतं ते स्थगित केलं होतं आणि यावेळीसुद्धा त्यांनी असं म्हटलं होतं की या सगळ्या संदर्भात मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. अनेक लोक हे इथे येत आहेत आणि अशा पद्धतीनं समाजाला त्रास होताना मी बघू शकत नाही आणि म्हणून उपोषण मागे घेत असल्याचं सुद्धा त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. आणि पुन्हा एकदा आता 7व्या उपोषणाला ते बसलेले आहेत. आजपासनं त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे. अर्थात मी बघाशी तुम्हाला सगळ्या मागण्या सांगितलेल्या आहे. याच्यामधली महत्त्वाची मागणी म्हणजे जी अंमलबजावणी आहे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, सगळे सोयऱ्यांची जी अंमलबजावणी ती सरसकट करावी अशी मागणी ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं केली जाते. आणि पुन्हा एकदा अंतरवाली सराटी हे जे गाव आहे ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचं त्या आंदोलनाचं केंद्र बनलेलं आहे. आता यावेळेस त्यांचं खरंच उपोषण सोडवलं जातं आहे का? अर्थात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे. ते या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि हे त्यांचं उपोषण किती दिवस सुरू राहतं आहे, सरकार त्यांना नेमकं काय आश्वासन देतं आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आत्तापर्यंत जरांगे पाटील यांच्या उपोषणामध्ये काय काय घडलं हे सांगायचा आम्ही प्रयत्न केला होता आणि 7वं उपोषण नेमकं ते का करत आहेत हे सुद्धा आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला होता. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? खरंच सरकार या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालेल का? मनोज जरांगे पाटील यांची जशी मागणी आहे ती पूर्ण करेल का? हे सगळं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.